हॅलो स्टुडंट, वेलकम टू व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स कराड. तर आपण पाहतोय कॉम्प्लेक्स नंबर. मॅथ्स पार्ट 2 मधला चॅप्टर आपला चालू आहे कॉम्प्लेक्स नंबर. त्यातली एक्सरसाइज 1.2 आपण कालपर्यंत कंप्लीट केलेली आहे. म्हणजे काही एक्झाम्पल्स इथे सॉल्व्ह करून घेतले होते आणि काही एक्झाम्पल होमवर्कला दिले. बरोबर. आता आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरचा पुढचा पार्ट पाहायचा आहे. बरोबर. आता कॉम्प्लेक्स नंबरचा पुढचा पार्ट काय आहे तर अर्गन डायग्राम और कॉम्प्लेक्स प्लेन. बघा, आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम शिकलो होतो. बरोबर. 9वीत आणि 10वीत आपल्याला ही झालेली आहे. आठवत असेल बऱ्याच जणांना. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, अँटी क्लॉकवाईज क्वाड्रंट घेत होतो आपण, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. आणि इथे आपण याला नाव देत होतो वाय ऍक्सिस. आणि ही जी आहे व्हर्टिकल आहे त्याला वाय आणि हॉरिझॉन्टलला आपण एक्स ऍक्सिस म्हणत होतो. ह्याच्यानुसार आपण ह्याच्यामध्ये कुठलाही रिअल नंबर जो आहे तो इथे रिप्रेझेंट आपण करत होतो. मग आता इथे आपल्याला काय करायचं तर थोडक्यात अर्गन डायग्राम म्हणजे काय तर रिप्रेझेंटेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर बाय पॉइंट्स इन अ प्लेन. हे लक्षात का बघा, म्हणजे जो कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला दिलेला असणार आहे तो आपल्याला याच्यामध्ये रिप्रेझेंट करायचा आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स प्लेन मध्ये आपल्याला इथे रिप्रेझेंट करायचा आहे. म्हणून म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर इथे रिप्रेझेंट करायचा आहे म्हणून त्याला अर्गन डायग्राम किंवा कॉम्प्लेक्स प्लेन असं म्हणतात. म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर बाय पॉइंट्स इन अ प्लेन इज सिंपली कॉल्ड एज अ अर्गन डायग्राम. बरोबर. तर हे गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहे. मग आता हे रिप्रेझेंटेशन कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कसं दाखवायचं तर ते आपण बघूया. सगळ्यात आधी बघा, कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट कसा करतो आपण. कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू x प्लस आय वाय और a प्लस आय बी. बरोबर. आपण हा फॉलो करतो. z इज इक्वल टू x प्लस आय वाय इज अ कॉम्प्लेक्स नंबर. हियर xy बिलोंग्स टू r. Here xy belongs to r and I is equal to root minus 1. बघा, ही आपण कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन आहे ती आपण आधीपासून केली की z is equal to x plus iy. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. बरोबर. याच्यामध्ये आपण x ला काय म्हणत होतो रिअल पार्ट आणि iy ला काय म्हणतोय आपण इमॅजिनरी पार्ट. हियर x is the real part and iy is the imaginary part. आणि xy belongs to r, I is equal to root minus 1 is expressed as a point in a plane. म्हणजे हे आपल्याला याच्यामध्ये एक्सप्रेस करायचे. We have to express this complex number as a point in a plane is simply called as a अर्गन डायग्राम or complex plane. मग आता बघा, let z is equal to x plus iy is a complex number. मी तर डेफिनेशन शॉर्ट मध्ये लिहिते. Representation of a complex number by a point in a plane is called अर्गन डायग्राम. म्हणजे कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर इथे रिप्रेझेंट करायचा आपल्याला म्हणजे त्याला कॉम्प्लेक्स प्लेन किंवा अर्गन डायग्राम म्हणतात. बरोबर. सुरुवातीला जे आहे टेक्स्ट बुक मधलेच एक्झाम्पल्स घेऊयात आपण. तर बघा, द पॉइंट P ऑफ XY. पॉइंट काय आहे P ऑफ XY. XY इज द ऑर्डर पेअर. फर्स्ट कोऑर्डिनेट रिलेटेड टू x ऍक्सिस अँड सेकंड कोऑर्डिनेट इज रिलेटेड टू y ऍक्सिस. त्याला आपण काय म्हणतोय ऑर्डर पेअर. लेट P ऑफ XY रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू x प्लस iy. बघा जरा एक मिनिट. जर P ऑफ AB घेतलं, हा पॉइंट डिनोट करतोय P ऑफ AB, तर तो z इज इक्वल टू काय येणार a प्लस i. म्हणजे इथेच काही गोष्टी आपल्याला क्लिअर होत आहेत. फर्स्ट जो आहे x म्हणजे x ऍक्सिसशी रिलेटेड तो असणार आहे रिअल पार्ट आणि y ऍक्सिसशी रिलेटेड असणार आहे तो असणार आहे इथे आपल्यासाठी इमॅजिनरी पार्ट. बघा, म्हणजे हा जो आहे हा इकडे x ऍक्सिस म्हणजे हा जो असणार आहे x हा असणार आहे रिअल पार्ट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर आणि हा जो आहे y तो असणार आहे आपला इमॅजिनरी पार्ट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आणि इथे आपला पॉइंट P ऑफ XY. बघा, इथे हा x आणि इकडे हा y पॉइंट. बरोबर. म्हणजे हे असं रिप्रेझेंटेशन हा जनरल फॉर्म आहे. इथे आपल्याला एक्झाम्पल्स पण पाहिजे आणि जनरल फॉर्म बघून घ्या. वी हॅव टू रिप्रेझेंट P ऑफ XY और z इज इक्वल टू x प्लस iy इन अ प्लेन. हे बघा, हा x असणार आहे रिअल पार्ट ऑफ z and y is a imaginary part of z. म्हणजे इथे लक्षात ठेवायचं आहे
x is the real axis and in complex plane y is the imaginary axis. बघा हे बेसिक लक्षात आलं का? बघा पॉइंट आपल्याला रिप्रेझेंट करायचे एक्स वाय. एक्स ऍक्सिस जो आहे इट इज अ रिअल ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जो आहे तो असणार आहे आपल्यासाठी इमॅजिनरी ऍक्सिस. बरोबर. आणि हे नंबर्स आपल्याला रिप्रेझेंट करायचे. आता नंबर्स आपल्याला ह्या फॉर्म मध्ये असणार. आता आपण ह्याच्या आधी पण पाहिलं होतं कधी कधी फक्त रिअल पार्ट असतो, कधी कधी नुसता इमॅजिनरी पार्ट असतो आणि कधी कधी फुल कॉम्प्लेक्स म्हणजे रिअल पार्ट पण असतो त्याच्यामध्ये आणि कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कॉम्प्लेक्स पार्ट पण असतो, इमॅजिनरी पार्ट पण असतो. म्हणजे तसं पण आपल्याला इथे आता बघता येईल. तर हे झालं बेसिक. पुन्हा एकदा बघा अर्गन डायग्राम और अ कॉम्प्लेक्स प्लेन. सिंपली वी हॅव टू रिप्रेझेंट अ कॉम्प्लेक्स नंबर बाय पॉइंट्स इन अ प्लेन इज कॉल्ड एज अर्गन डायग्राम. म्हणजे हा नंबर असेल पी ऑफ एक्स वाय, हा एन कुठलाही पॉइंट आहे आणि आपल्याला रिप्रेझेंट करायचा, तो कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कसा असणार आहे एक्स प्लस आय वाय. म्हणजे हा जो फर्स्ट एक्स आहे तो रिअल पार्ट आणि सेकंड हा जो वाय आहे तो आहे इमॅजिनरी पार्ट. मग हा आहे आपल्यासाठी कॉम्प्लेक्स प्लेन एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. हियर एक्स इज द रिअल ऍक्सिस अँड वाय इज द इमॅजिनरी ऍक्सिस. बघा इथे पण दाखवलंय एक्स इज इक्वल टू रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड वाय इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. मग आता ह्याचे आपण काहीतरी एक्झाम्पल्स बघूयात. आता एक्झाम्पल्स फक्त काय असणार आहे तुम्हाला ऑर्डर पेअर असेल आणि ती तुम्हाला कॉम्प्लेक्स मध्ये फक्त रिप्रेझेंट करायचे. बरोबर. चला एक्झाम्पल्स बघूयात. प्लेन जो आहे ती डायग्राम तशीच ठेवते. z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. आता एक्झाम्पल बेसिक एक्झाम्पल आहे. फर्स्ट ऑर्डर पेअर आपल्याला दिली आहे 1,2. बघा मग अशा आपण काय घेतलं होतं पी ऑफ एक्स वाय आणि रिप्रेझेंट करताना आपण कॉम्प्लेक्स नंबर कसा करतो एक्स प्लस आय वाय. बरोबर. मग आता इथे आपल्याला घेताना काय घ्यायचं आपल्याला 1 2. मग इथं रिप्रेझेंट कसं करणार एकदम सोपं. एक्स इज इक्वल टू 1 वाय इज इक्वल टू 2 1 प्लस 2 आय झालं. हे झालं 1 2 आपण कसं घेणार आहे 1 प्लस 2 आय. त्यानंतर आहे -4 प्लस 3 आय किंवा आधी हे एक्झाम्पल आपण घेऊयात. बघा 0 0 म्हणजे रिअल पार्ट पण 0 इमॅजिनरी पार्ट पण 0. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं घेणार आपण 0 प्लस 0 आय. हे लक्षात आलं. पुढे एखादं एक्झाम्पल घेऊयात 0 -1. टेक्स्टबुक मधलेच एक्झाम्पल्स आहेत फक्त सिक्वेन्स पुढे मागे गेलाय. आता 0 -1 असेल तर आपण काय करणार इथं रिअल पार्ट 0 आहे आणि इमॅजिनरी पार्ट -1 आहे. मग लिहिताना आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं लिहिणार 0 -1 आय. बघा हे लक्षात आलं का? त्यानंतर आता पुढे बघा नेक्स्ट एक्झाम्पल -4 प्लस 3 आय. तुम्हाला लिहिताना आता ऑर्डर पेअर मध्ये लिहायचं आहे. म्हणजे आता असं दिलं होतं आणि आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये लिहित होतो. आता कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये दिला आणि ऑर्डर पेअर मध्ये लिहायचं आहे. वाईस वर्सा सेमच. मग आता इथे पण एक्स कोण येणार आहे -4 आणि वाय काय येणार आहे 3. बघा -4 प्लस 3 आय -4 3. त्यानंतर नेक्स्ट 5 प्लस 0 आय. हा आता इथे एक लक्षात ठेवायचं कधी नुसतं 5 दिलं तरी लक्षात यायला पाहिजे की कॉम्प्लेक्स इमॅजिनरी पार्ट जो आहे तो इथे 0 असणार. हा मग इथे काय येणार 5 0 आणि नेक्स्ट -2 -2 आय. बघा लास्ट एक्झाम्पल आहे -2 -2 आय. हियर x इज ऑल्सो 2 अँड y इज ऑल्सो 2. सो -2 -2 इज इन ऑर्डर पेअर. बघा हे लक्षात आलं का? हे सिंपल पाहिलं आपण. म्हणजे अजून ह्याच्यामधलं बरंच आपल्याला पुढचं बघायचं आहे. हे जस्ट आपले इंट्रोडक्शन झालं. अर्गन डायग्राम और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ complex plane. Representation of a complex number by points in a plane is called as a अर्गन डायग्राम. आता ही डेफिनेशन तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये पण आहे. आता 0 कॉम्प्लेक्स नंबर असेल बघा अजून एक नोट बघायचं. 0 कॉम्प्लेक्स नंबर इज रिप्रेझेंटेड बाय ओरिजिन. म्हणजे इथे 0 प्लस 0 आय. हे लक्षात ठेवा 0 कॉम्प्लेक्स नंबर इज ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय ओरिजिन. हे लक्षात आलं. आता पुढचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. चला आता पुढच्या पार्टला स्टार्ट करूया.
मॉड्युलस ऑफ झेड और मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर काय असणार आहे आपल्याकडे, तर झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय और ए प्लस आय बी इज अ कॉम्प्लेक्स नंबर. बघा, झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय इज अ कॉम्प्लेक्स नंबर. Then modulus of z or mod z denoted by or r. इथे दोन्ही पण चालतील. mod z or r is defined as mod z is equal to under root x square plus y square. जेव्हा आपल्याला मॉड्युलस ऑफ झेड फाइंड करायचं आहे, बघा z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. टेक्स्टबुक मध्ये जर डेफिनेशन ही पाहिली तर इथे ए प्लस आय बी असेल, काही फरक पडणार नाही. फक्त त्यांनी ए बी घेतलेला, आपण एक्स वाय घेतो. z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय इज अ कॉम्प्लेक्स नंबर. देन मॉड्युलस ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर denoted by mod z or r and is defined as mod z is equal to under root x square minus y square. बघा, आता इथे जे आहे एक एक्झाम्पल पण घेऊयात आपण. z is equal to 4 plus 3i. That means here x is equal to 4 and y is equal to 3. z is equal to 4 plus 3i. तर mod z काढताना आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, x square plus y square. That means 4 square plus 3 square. 16 plus 9 root 25 that is equal to 5. बघा, आता इथे ना तुम्हाला डायग्राम पण एक दिली आहे बघा बाजूलाच. नक्की मॉड्युलस ऑफ z. तर इथे फक्त बघा एक मिनिट, हा पॉइंट असेल, आपण एक्स वाय मध्ये घेतोय हा पहिल्यापासून. हा पॉइंट पी ऑफ एक्स वाय. वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, हा रिअल ऍक्सिस आहे, हा इमॅजिनरी ऍक्सिस आहे. हा असणार आहे आपला एक्स, बरोबर, आणि इकडे असणार आहे वाय, आणि हे मॉड झेड और सिंपली आर. दॅट मीन्स हे जे काही डिस्टन्स आहे की नाही ओपी मधलं, हे बघा हा ओ आणि तो वरती जो पॉइंट आहे पी ऑफ एक्स वाय, हे जे डिस्टन्स आहे ओपी मधलं डिस्टन्स, तो पॉइंट पी ऑफ ए बी रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर. पॉइंट पी ऑफ एक्स वाय रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर एक्स प्लस आय वाय. दॅट मीन्स सिंपली तर काय असणार आहे, द मॉड्युलस ऑफ झेड. बघा ह्याच्यावरून फक्त बघा, द मॉड्युलस ऑफ झेड इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम द ओरिजिन. मॉड्युलसचा मीनिंग समजलं का, इट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम ओरिजिन. हे जे डिस्टन्स आहे, मग इथे आपण जो घेतला होता 4 प्लस 3i, जो आपण इथे रिप्रेझेंट करणार 4 3, बरोबर. इथे पॉइंट काय असणार आहेत आपल्यासाठी 4 आणि 3. मग ते डिस्टन्स काय असणार आहे, तर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 16 प्लस 9 रूट 25 विच इज इक्वल्स टू 5. हे लक्षात आलं का. बघा ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, किंवा अजून एखादं एक्झाम्पल आपण बघूया त्याच्याशी रिलेटेड जे आहे ते. चला पुढचं एखादं एक्झाम्पल करूया. z इज इक्वल टू 2 प्लस 5i. z इज इक्वल्स टू 2 प्लस 5i. मॉड्युलस ऑफ z, म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू 2 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. 2 स्क्वेअर 4 प्लस 5 स्क्वेअर 25 रूट 29. So here modulus of z is equal to root 29. बघा हा पार्ट समजलाय का एवढा. z is equal to x plus iy is a complex number. Then modulus of z denoted by mod z and defined as mod z is equal to root x square plus y square. Or modulus is the simply distance of point P from its origin is called as a modulus of z. आता पुढे आहे आर्ग्युमेंट ऑफ z. मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट. आता पुढे आहे आर्ग्युमेंट. आता इथे लक्षात येत असेल की हा जो काही आहे इथे काहीतरी अँगल तयार होतोय, तो अँगल आपण कन्सिडर करूया थीटा, बरोबर. लेट
OP makes an angle theta. OP makes an angle theta with positive direction of x axis. बघा इकडे जरा व्यवस्थित लक्ष द्या. With positive direction of x axis. So theta is called argument or amplitude. बघा z म्हणजे आपण mod z पाहिलं. हे काय होतं? डिस्टन्स. बरोबर मगाशी जे आपण पाहिलं हे डिस्टन्स. हे आपण फाइंड केलं. फॉर्म्युला वापरला √x² - y². आता इथे OP कुठला अँगल तयार करतोय? थीटा हा जो अँगल आहे तो जो अँगल फॉर्म होतोय हा थीटा. ह्याला थोडक्यात काय म्हटलं जातं? आर्ग्युमेंट. सो थीटा इज हियर आर्ग्युमेंट और एम्प्लिट्यूड. दोन नाव आहेत बघा त्याला. आर्ग्युमेंट पण चालेल, एम्प्लिट्यूड पण चालेल. बघा म्हणजे मॉड्युलस इज द डिस्टन्स अँड आर्ग्युमेंट इज द अँगल. आता लिहूयात आपण इथं argument of a z, the argument of a complex number. Here OP makes an angle theta with positive direction of x axis. Here OP makes angle theta with positive direction of x axis. So theta is called amplitude or argument of a complex number, and it is denoted by आर्ग्युमेंट ऑफ z. z म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. a + ib असेल किंवा x + iy असेल. चला आता हे सॉल्व्ह करूयात आपण. आता इथं आर्ग्युमेंट आपण सॉल्व्ह करतोय. sin थीटा आपल्याकडे कॉम्प्लेक्स नंबर काय आहे? z = x + iy. आता sin थीटा = y upon r. आता हे sin थीटा = y upon r 9th आणि 10th मध्ये आपण पाहिलेले. sin theta is equal to opposite side of a theta upon hypotenuse, cos theta adjacent side upon hypotenuse, and tan theta opposite upon adjacent. मग आता इकडे sin theta काय मिळणार आपल्याला? y upon r. बरोबर. ह्याच्यावरून cos theta काय मिळणार आपल्याला? cos theta is equal to adjacent side upon hypotenuse. adjacent side काय आहे याची? x upon r. आणि tan theta काय मिळणार आहे मग आपल्याला? tan theta is equal to opposite upon adjacent. म्हणजे इथे काय असणार आहे आपल्यासाठी? y upon x which is equals to theta is equal to tan inverse y upon x which is equal to argument of complex number. बघा सुरुवातीला डिस्टन्स कसं फाइंड करतो तो आपण? √x² + y². आणि आता थीटा कसा फाइंड करणार आहे आपण? tan inverse y upon x which is equal to argument of a complex number. हे लक्षात आलं का? बघा डिस्टन्स, मॉड्युलस मीन्स डिस्टन्स अँड एम्प्लिट्यूड और आर्ग्युमेंट मीन्स अँगल. हे लक्षात आलं. मग आता ह्याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल बघूयात आपण. टेक्स्ट बुक मधलेच घेते. हा आता टेक्स्ट बुक मध्ये बघा लक्षात ठेवा इथं b हा जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो a + ib घेतलेला आहे. बाकी काही नाही याच्यात. काढायला दोन्ही पण इझी आहेत. एक्झाम्पल काय घ्यायचं आहे आपल्याला? इफ z = 2 + 2r. if z = 2 + 2r, then find argument of z. आता argument of z = काय फॉर्म्युला आपल्याकडे? tan inverse y upon x. बरोबर. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे tan inverse y upon x. मग आता इथे tan inverse काय येणार आहे? तर इथे x पण 2 आहे आणि y ची पण व्हॅल्यू 2 आहे. बघा x + iy tan inverse 2 upon 2 म्हणजे tan inverse 1. चार्ट आहे आपल्याकडे. बरोबर. 10th ला पण झालाय, आता पण पार्ट 1 मध्ये चार्ट झाला. tan inverse 1 म्हणजे तो अँगल किती असणार आहे? π/4. म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ z हा जो अँगल आहे हा अँगल काय असणार आहे? π/4. हे लक्षात आलं का? हे झालं एक एक्झाम्पल आर्ग्युमेंट. मग आता इकडे जरा एक नोट दिली आहे बघा खाली, ती आपण बघूया.
हे लक्षात आलं का बघा सगळ्यांच्या? मॉड्युलस इज द डिस्टन्स, आर्ग्युमेंट इज द अँगल. चार्ट जर तो ट्रिग्नोमेट्रीचा पाठ असेल, सगळ्यांना माहिती आहे तो चार्ट, तर तुम्हाला ह्या ज्या व्हॅल्यू आहेत नंतरच्या π/4, π/2, 3π/2 किंवा नुसतं पाय, ह्या व्हॅल्यूज तुम्हाला इझिली कळतील. आहे आपण त्या व्हिडिओमध्ये पण तो चार्ट कसा लक्षात ठेवायचा हे पण बघणार आहे. आता बघा इकडे, इफ tan x इज इक्वल टू y, एक्स वाय लक्षात येते तुमच्या, tan x इज इक्वल टू y, देन इट्स इनवर्स फंक्शन इज गिव्हन बाय then its inverse function is given by. बघा हे काय आपल्याकडे tan x is equal to y. इनवर्स काय असणार आहे? x is equal to tan inverse y. बघा x is equal to tan inverse y और x is equal to arc tan y. दोन्हीचं मीनिंग एकच. बघा if tan x is equal to y, then its inverse function is given by tan x is equal to y, और x हे आहे आणि हा त्याचा इनवर्स, x is equal to tan inverse y. सो और x is equal to arc tan y. ह्याचं एक एक्झाम्पल आहे. बघा दोन्ही घेऊया. ॲज tan π/6 is equal to 1/√3. बघा tan x is equal to y, x is equal to tan inverse y. So tan inverse then tan inverse 1/√3 is equal to π/6. हे याच्याशी रिलेटेड आपल्याकडे एक्झाम्पल. बघा tan π/6 is equal to 1/3, tan inverse y, तर y काय होतं आपल्याकडे 1/√3 is equal to x, आणि x काय आहे आपल्याकडे π/6. tan inverse 1/√3 is equal to π/6. मग हे झालं इनवर्स फंक्शन. लक्षात आलं? तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण आज काय काय बघितले, तर सगळ्यात आधी कॉम्प्लेक्स प्लेन किंवा त्याला दुसरं नाव काय होतं, आर्गन डायग्राम. त्यानंतर आपण बघितलेलं आहे मॉड्युलस ऑफ झेड आणि आर्ग्युमेंट ऑफ झेड. बरोबर? तर ह्याच्याशी रिलेटेड काही तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल सेंड करते, मग ती तुम्ही सॉल्व्ह करा. डेफिनेशन्स व्यवस्थित बघा, आर्ग्युमेंट म्हणजे काय नक्की, किंवा जे आपण मॉड्युलस पाहिले ते मॉड्युलस म्हणजे काय, ह्या गोष्टी पण बघा, म्हणजे तुमच्या क्लिअर लक्षात येईल. ह्याचा जो पुढचा पार्ट आहे, जो चार्ट आहे, तो चार्ट उद्या मी बोर्डवर आधी एक्सप्लेन करेन आणि त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल मग आपण उद्या घेऊया. आत्ता तर आपण इथेच थांबूया. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.